पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वा पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः। अर्जुन विश्वरूप दर्शन करीत असताना भगवान परमात्म्याची स्तुती करत आहे. स्तुती करताना अर्जुन म्हणतो वायुः यमः अग्निः वरुणः शशाङ्कः प्रजापतिः त्वं प्रपितामहः च नमः नमः ते अस्तु सहस्रकृत्वः पुनः च भूयः अपि नमः नमस्ते नमः पुरस्तात् अथ पृष्ठतः ते नमः अस्तु ते सर्वतः एव सर्व अनन्तवीर्यामितविक्रमः त्वं सर्वं समाप्नोषि ततः असि सर्वः। त्वं यमः अग्निः वरुणः शशाङ्कः प्रजापतिः प्रपितामहः ते सहस्रकृत्वः नमः नमः अस्तु पुनः च भूयः अपि ते नमः नमः अस्तु ते पुरस्तात् नमः अथ पृष्ठतः नमः हे सर्वतः एव ते नमः अस्तु अनन्तवीर्यामितविक्रमः त्वं समाप्नोषि ततः सर्वः असि। त्वम अर्जुन परमात्म्याला म्हणतो की त्वम अर्थात तू वायु यमः यम अग्निः अग्नि वरुणः वरुण शशाङ्कः चंद्र प्रजापतिः कश्यपादिक असणारे प्रजापती प्रपितामह पितामह ब्रह्मदेव आणि प्रपितामह म्हणजे ब्रह्मदेवाचाही पिता अशी आहेस ते सहस्रकृत्वा ते तुला सहस्रकृत्वा हजारो वेळा नमः नमः असतो माझा नमस्कार पुन्हा पुन्हा नमस्कार असो पुन्हा च आणि याशिवाय पुन्हा भूया अपि आणखीही ते नमः नमः असतो तुला हजारो नमस्कार असोत। ते पुरस्तात् नमः ते तुला पुरस्तात् म्हणजे पूर्व दिशेने नमः नमस्कार असो अथ पृष्ठतः नमः तुला पाठीमागून म्हणजे पश्चिम दिशेलाही नमस्कार असो हे सर्वतः एव ते हे जे काही सर्व आहे त्या सर्वतः सर्व दिशामध्ये स्थित असणाऱ्या सर्व बाजूंनी असलेल्या ते नमः तुला नमस्कार असो। अनंतवीर्यामित विक्रमः अनंत वीर्य म्हणजे सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी ज्याचं सामर्थ्य अनंत आहे ज्याच्या सामर्थ्याला पार नाही असा तो आहेत आणि अमित विक्रमः आणि ज्याचा विक्रम म्हणजे पराक्रम हा अमित आहे म्हणजे अमर्याद आहे असा। सर्वं समाप्नोषि तू ह्या सर्वांनाच समाप्नोषि म्हणजे व्यापलेलं आहेस ततः त्यामुळं सर्वः अशी सर्वत्र तूच व्यापलेला आहे म्हणून हे सर्व काही जे आहे ते तूच आहे। भाष्य वायु इति वायुः त्वं वायु तूच आहेत यमः च आणि यमही तूच आहे अग्निवरुणः अपांपतिः आणि अग्नि वरुण आणि अपांपती म्हणजे समुद्र ना समुद्र देखील तूच आहे नाही अपांपती चंद्रमा ना ते अपांपती समुद्रालाच म्हणतात ना
अपम समुद्र तू आहेस. आणि शशांकः म्हणजे चंद्रमा, चंद्र तू आहे. प्रजापतीही त्वम आणि कश्यपादी प्रजापती, कश्यपादीही प्रजापतीही त्वम, कश्यपादी प्रजापती तू आहेस. प्रपितामहाच पितामहश्चापि पिता प्रपितामह, आपल्या पितामहाचा पिता त्याला प्रपितामह म्हणतात. मग ब्रह्मणा अपि पिता इत्यर्थ, इथं ब्रह्मदेवाचा देखील पिता तूच आहेस. नमो नमः ते तुभ्यम अस्तु सहस्रकृत्वाः, तुला सहस्रकृत्वाः नमो नमः, तुला हजारो वेळा पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. पुनश्च भूया अपि नमो नमः ते, आणि तुला पुन्हाही वारंवार नमस्कार करतो. बहुशा नमस्कार क्रियाभ्यासावृत्तिगणनम कृत्व सुचा उच्यते. या ठिकाणी भूयः अपि या शब्दाने भूया अगोदर सांगितलं तुभ्यम सहस्रकृत्वा नमः असतो, तुला हजारो वेळा नमस्कार असो. परंतु या ठिकाणी बहुशा नमस्क्रियाभ्यासा वृत्तिगणनम, आणि पुन्हा म्हणतो भूया अपि, यांनी मी तुला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. इति कृत्व सुचा उच्यते. हे कशासाठी, तर त्याच्या अंतकरणात असणारी श्रद्धा किंवा भक्ती, यामुळे तो पुन्हा पुन्हा म्हणतो. पुनश्च भूया अपि इति श्रद्धा भक्त्यतिशयात अपरितोषम आत्मनः दर्शयति. त्या ठिकाणी कृत्व सुचा उच्यते काय हे हां, कृत्वस हा असा जो प्रत्यय आहे तो प्रत्यय सांगून मी तुला हजारो वेळा नमस्कार करतो कृत्वस या प्रत्ययाने. आणि तो कशा हे का पुन्हा म्हणतो, एकदा हजारो वेळा नमस्कार करतो तरीसुद्धा तो पुन्हा पुन्हा का म्हणतो, तर भूयः अपि नमस्ते इति श्रद्धा भक्त्यतिशयात, श्रद्धे किंवा भक्ती यांचा आधिक्यामुळं तो अपरितोषम आत्मनः दर्शयती. आपल्या ठिकाणी अजून असंतुष्टता आहे. मी हजारो वेळा नमस्कार केला तरी माझं समाधान होत नाही असं सांगतं. म्हणून नमस्कार क्रियेचा जो काही अभ्यास आहे किंवा पुन्हा पुन्हा केलेली या आवृत्ती आहे ती कृत्वस या प्रत्ययाने कृतसुचा उच्यते. आम्ही पुन्हा पुन्हा तुला नमस्कार करतो. तथा त्याचप्रमाणे नमः इति नमः पुरस्तात् पूर्वश्याम दिशी तुभ्यम नमः, मी पूर्व दिशेने तुझा नमस्कार करतो. म्हणजे पूर्व दिशेत जे जे काही दिसेल ते सर्व तुझंच स्वरूप आहे असं म्हणून नमस्कार करतो. अथ पृष्ठतः ते पृष्ठतः अपीचते, आणि त्याचप्रमाणे पृष्ठभागाला म्हणजे पश्चिम दिशेला असलेलं ते तुझं स्वरूप आहे, ते सर्व काही तूच आहेस असं समजून मी तुला पुन्हा नमस्कार करतो. नमः अस्तु नमः अस्तु ते सर्वतः एव सर्वासु दिक्षु सर्वत्र स्थिताय, तुला सर्वतः एव म्हणजे सर्वच बाजूला म्हणजे सर्वाच दिशामध्ये सर्वत्र स्थित असणाऱ्या हे सर्व अनंत वीर्यामित विक्रमः अनंतम वीर्यम यस्य अमितः विक्रमः अस्य वीर्यम सामर्थ्यम विक्रमः पराक्रमः वीर्यवान अपि कश्चित शत्रुवधादि विषये न पराक्रमते मंद पराक्रमः वा. आता सांगतात की अनंत वीर्यम अस्य, ज्याच्या ठिकाणी अनंत बळ आहे असा, अमितः विक्रमः अस्य, ज्याच्या ठिकाणी अतुलनीय असा पराक्रम आहे. वीर्यम सामर्थ्यम, वीर्य या शब्दाचा अर्थ सामर्थ्य बळ, आणि विक्रमः पराक्रमः, आणि विक्रम याचा अर्थ आहे पराक्रम. वीर्यवानपि कश्चित शत्रुवधादि विषय न पराक्रमते. काही लोक दोन्ही का सांगितले वीर्यवान आणि पराक्रमी, तर काही लोक वीर्यवान असतात त्यांच्याजवळ काय सामर्थ्य असतं पण शत्रुवधादि विषय न पराक्रमते, परंतु शत्रूचा वध करण्याविषयी पराक्रम मात्र ते करण्याला समर्थ नसतात बळ असूनही. म्हणून दोन्ही शब्द योजलेले आहेत. आणि अनंत वीर्यः अमित विक्रमः च इति अनंत वीर्य अमित विक्रमः. इथं ज्याच्या ठिकाणी अनंत वीर्य आहे आणि अमाप अशा प्रकारचा पराक्रम आहे अमित विक्रमः, त्याला म्हणतात अनंत वीर्यम इति. विक्रमः
असा अनंत वीर्यामित विक्रमा. वीर्य अनंत आहे म्हणजे सामर्थ्य अनंत आहे आणि विक्रमसुद्धा अतुलनीय आहे. म्हणून सर्वम समस्तम जगत समाप्नोशी, तू सर्वम नाम समस्तम, सर्व हे जगत समाप्नोशी सम्यक एकेन आत्मना व्यापनोशी यतः, तू एकट्यानेच हे संपूर्ण जगत व्यापलेलं आहे. म्हणून ततः तस्मात अशी भवसी, म्हणून सर्व ज्या अर्थी तूच व्यापलेला आहे. म्हणून म्हणजे प्रत्येक कणाकणामध्ये तुझीच व्याप्ती आहे. म्हणजे त्याचा अर्थ सर्वहा त्वं त्वया विना भूतं न किंचिदास्ति इति अभिप्राय. याचाच अर्थ सर्व काही तूच आहे. तुझ्या वाचून, तुझ्या विना, त्वया विना भूतं न किंचिदास्ति, तुझ्या वाचून हे कोणतेही प्राणी मात्र आपल्या स्वतःचं अस्तित्व किंवा सत्तेने युक्त नाही. म्हणजे आता तूच सर्व आहे, सर्वांमध्ये तूच व्यापन आहे आणि सर्व सत्ता तुझीच आहे. आता भगवान माऊली या संबंधाने सांगतात. काल आपण पाहिलं की अर्जुन म्हणतो किंबहुना त्वा देवे विश्व विस्तारिले आहे आघवे, तरी अनंत रूपा वानावे कवणे तुते. जर अर्जुन म्हणतो देवा त्वा आघवे विश्व विस्तारिले आहे, सगळ्या जगामध्ये तुझाच विस्तार आहे. अर्थात प्रत्येक ठिकाणी घटघट बिचमे रामरमया. देवा तुझ्या वाचून विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. त्याप्रमाणे अर्जुन म्हणतो किंबहुना, फार काय सांगावं देवा, तूच ह्या संपूर्ण विश्वाला व्यापलेला आहेस. तेव्हा तुझं जर स्वरूप पाहिलं तर तू अनंत रूप आहेस. म्हणजे तुझं स्वरूप हे अनंत आहे. म्हणजे देशकाल किंवा वस्तू यांनी परिच्छिन्न होणारं तुझं रूप नाही. तेव्हा तू कोणत्या देशात आहेत, कोणत्या कालात आहे असं तुझं वर्णन करता येणार नाही. आणि वर्णन करायला तू अनंत रूप आहे याचा अर्थ निरपेक्ष अनंत आहे. म्हणजे निरपेक्ष व्यापक आहे. कोणत्याही देशकाल वस्तूचा तुला परिच्छेद नाही. त्यामुळं तू ते वानावे कसे, तुझं वर्णन करायचं ते कशा प्रकारे करायचं आणि कवणे तू ते वानावे. जो तुझं वर्णन करणार तोही तुझ्यापेक्षा भिन्न नाही. सर्व एकरूप तूच आहेस. त्यामुळं तुझं वर्णन तरी कोण करणार. तुझ्याहून भिन्न एखादा पदार्थ स्वतंत्र सत्ता स्फुरणाने युक्त असला तर तुझं काही वर्णन करील. पण तुझ्या सत्तेने सत्तावान असणारे सगळे पदार्थ, तुझ्या अधिष्ठानावर, आश्रयावर, आधारावर असणारे पदार्थ, तुझ्या एक अंशभूत असणारे पदार्थ, ते तुझा काय अंदाज घेतील किंवा तुझं काय वर्णन करतील. म्हणून कोणी तुझं वर्णन कवने तू ते वानावे आक्षेपार्थ आहे. अर्थात तुला कोणीही वाणणं म्हणजे वर्णन करू शकणार नाही. जी काय एक तू नवशी कवने ठाई नसशी, हे असो जैसा आहाशी तैसिया नम. जी अहो देवा तू काय एक नव्हती, तू कोणता पदार्थ नाही. म्हणजे जो पदार्थ पाहिला तर जेथे जेथे दृष्टी जाय तेथे पाय भावीनं, आशेन या समाधाने पूजा मने करीन. तुझ्याहून वेगळा कोणत्याही पदार्थाला विषय करायला अंतःकरण वृत्ती गेली की त्या ठिकाणी काय दिसतं की ते विषयरूपी चैतन्य आम्हाला दिसतं किंवा विश्वरूप आम्हाला दिसतं. आणि त्यामुळे तू कोणती वस्तू तू नाहीस. कवने ठाई नसशी म्हणजे तुला काय एक नवशी म्हणजे कोणत्या वस्तूचा तुला परिच्छेद, कोणत्या वस्तूने तुला परिच्छेद निर्माण केला. अर्थात कोणत्याही वस्तूने परिच्छेद केला नाही. कवने ठाई नसशी तू कोणत्या ठिकाणी नाही म्हणजे कोणत्या देशाने तुला परिच्छिन्न केलं. अर्थात कोणीही तुला परिच्छेद, कोणत्याही दिशेत गेलं तरी तुझंच रूप आहे. कोणत्याही वस्तूत पाहिलं तर तुझंच स्वरूप आहे. कहा पगडारू देखे अनेरा, देखा तो सब ओहिने घेरा. हे असो तेव्हा आता हे वर्णनच करता येत नाही. तू अमक्या देशात, अमक्या कालात, अमक्या वस्तूत असं म्हणताच येत नाही. कारण त्या देश, काल आणि वस्तूसुद्धा कोण झालेला आहे, तूच झालेला आहे. म्हणून असं म्हणावं हे असो. आता हे बोलणं राहू देत. म्हणतो जैसा आहाशी तैसिया नमो. तुझं जसं स्वरूप आहे, तू जितका निरपेक्ष व्यापक आहे, तुझी जी 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 स्थिती आहे त्या स्थितीमध्ये आता मी तैसिया नमो, तू ज्या स्वरूपाचा असेल त्या स्वरूपाला मी नमस्कार करतो. तू सगुण आहे का निर्गुण आहे, तू साकार आहे का निराकार आहे, तू स्थूल आहे का सूक्ष्म आहे, का स्थूल सूक्ष्म एकू गोविंदू रे. हे सर्वच परमात्मा आहे. म्हणून मी तू जसा आहे सगुण असेल
सगुणही तुझंच रूप आहे, निर्गुण असेल तेही तुझंच रूप आहे, साकार असेल तेही तुझंच रूप, निराकार आहे ते सुद्धा तुझंच स्वरूप. तू जैसा अशी तैस्या नमो, तू जसा आहे तसा तुला नमस्कार करतो. हा अवघी रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा. वायू तू अनंता, यम तू नियमिता, प्राणीगणी वसता, अग्नी तो तू. हे अनंता तू वायू, वायुदेवता जी आहे तेही तुझं स्वरूप आहे. यम तू नियमिता, नियमिता म्हणजे सर्वांचं नियमन करणारा, शासन करणारा जो यम आहे तेही तुझं स्वरूप आहे. प्राणीगणी वसता अग्नी, सगळ्या प्राण्यांच्या समुदायामध्ये जो त्यांच्या जठराग्नीच्या रूपाने असणारा जो अग्नी तो तू, तेही तुझं स्वरूप आहे. ते आहे ना, पचाम्यन्नम चतुर्विध, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नम चतुर्विधम. 8व्या अध्यायामध्ये सांगितलं ना, देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नोहे चिखल ओला, अशा प्रकारचा हा अग्नी मीच आहे, म्हणजे तूच आहे. वरुण तू सोम, स्रष्टा तू ब्रह्म, पितामहाचाही परम, आदी जनक तू. आता जो वरुण देवता आहे तर ते काय, तूच आहे. जे सोम म्हणजे चंद्रमा देवता, तीही तूच आहे. स्रष्टा तू ब्रह्म, आणि ह्या संपूर्ण जगताचं सर्जन किंवा उत्पत्ती करणारा जो ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव आहे तोही तूच आहेस. पितामहाचाही परम, आणि पितामह असणारा जो ब्रह्मदेव त्याचाही परम आदिजनक तू, त्याच्याही असणाऱ्या पूर्वीचा त्याचाही आद्यजनक उत्पत्ती करता तू आहेस. आणि काही जे जे काही रूप अथि अथवा नाही, तया नमो तुझ तैसयाही जगन्नाथा. आणि काही जे जे काही, आणखीनही जे जे काही आहेत की ज्या असे पदार्थ की ज्या पदार्थांना रूप अति, ज्या पदार्थांना रूप आहे, म्हणजे आणि जे जेवढे जेवढे म्हणून रूपवान पदार्थ आहेत अथवा नाही, किंवा जे पदार्थ अरूप आहेत त्यांना नाही रंग नाही रूप नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुही रघुराया. म्हणजे ज्यांना ज्यांना काही स्वतःचं रूप आहे तेही पदार्थ, किंवा साकार झालेले पदार्थ, किंवा इंद्रियादिकांना विषय झालेले पदार्थ, अथवा रूप नाही म्हणजे जे जे नेत्रेंद्रियादिकांचा कोणत्याही इंद्रियांचा ज्यांना इंद्रियांचा ज्यांच्याशी संबंध घडत नाहीत, अशा प्रकारचे अतिंद्रिय काही पदार्थ आहेत आणि काही इंद्रिय गोचर पदार्थ आहेत. परंतु तया नमो तुझ तैसयाही जगन्नाथ, ते पदार्थ सगळ्यांनाच काय करतो आम्ही, वंदन करतो. या ठिकाणी परमात्म्याचे रूप कोणते आहेत तर परमात्म्याची रूप सांगत असताना काही कार्य जे प्रपंच दिसतो तेही तुझंच रूप आहे, कारण प्रपंच तेही तुझंच रूप आहे, आणि कार्य आणि कारणाच्या अतीत असणारं, कालच गेलं आपल्याला कळत, कार्यकारणाच्या अतीत असणारं तेही तुझंच स्वरूप आहे. ह्या भक्ती सिद्धांतामध्ये सगळंच परमात्माच आहे, दुसरं कोणी नाही. अशा प्रकाराने त्याची काल काय पंचदशीत गेले ना, भावाभ्याम विकल्प तदभावा विकल्प तदभावाभ्याम असंस्पृष्ट आत्मवस्तुनी विकल्प संबंधाद्याह विकल्पितत्व लक्ष्यत्व संबंधाद्यास्तु कल्पिताः असं सांगितलं. ह्या परमात्म्याच्या ठिकाणी विकल्प नाही, लक्ष्यत्व, संबंध ह्या सगळ्या कल्पना आहेत. ह्या कल्पना आहेत, मग संबंधाचा अभाव किंवा विकल्पाचा अभाव हे सुद्धा काय आहेत, ह्या सुद्धा त्याच्या ठिकाणी कल्पनाच आहे. म्हणजे तो कसा आहे, ह्या सर्व वस्तूंचा किंवा पदार्थांचा भाव आणि अभाव यांनी अस्पर्शित अचुंबित असं तुझं स्वरूप आहे. मग आता कोणत्या स्वरूपाला नमस्कार करायचा, त्याच्या अधिष्ठान स्वरूपाला नमस्कार करायचा का आध्यस्थ स्वरूपाला नमस्कार करायचा, का सगळं तेच आहे, का आध्यस्थ स्वरूपाला त्याच्या वाचून सत्ताची सत्ता स्फुरणच नाही, का अधिष्ठानच आध्यस्थाच्या रूपाने भासत असतं, आहे की नाही. अज्ञान कालात बरोबर आहे, त्यातला संबंध समजला पाहिजे, एकातलं आध्यस्थत्व एकाचं अधिष्ठानत्व कळलं पाहिजे, कार्यकारणभाव कळला पाहिजे. पण ज्या वेळेला अधिष्ठान मात्रावशेष आहे आणि सर्व काही तो अधिष्ठान सच्चिदानंद स्वरूप आहे, केवळ आहे, अद्वितीय असून ते सर्वत्र व्याप्त आहे, आणि सर्व नाही
अधिष्ठानच आहे असं जर कळलं तर नमस्कार कोणाला करायचा? नमन कोणा करावे म्या. नमस्कार करायला आपल्याशिवाय दुसरा कोणी राहतच नाही. विश्वरूपालाही नमस्कार कधी होतो? जर आपल्याहून भिन्न समजलं तर. आणि काही जे जे काही रूपाथी अथवा नाही तया नमो तुझं तैसे आई जगन्नाथा. म्हणतात तू जसा असशील तसा तुला हे जगन्नाथा, हे संपूर्ण विश्वाचा स्वामी असणाऱ्या परमात्मन तुला आम्ही वंदन करतो. ऐसे सानुरागे चित्ते स्तवन केले पंडुसुते, मग पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभू. आता हे जे नमन करतो, आता अर्जुनाला भयाची भावना गेली. कारण पाठीमागच्या श्लोकामध्ये सांगितलं होतं की या ठिकाणी स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्रहृष्यत्यनुरज्यते च रक्षांसी भीतानि दिशो द्रवंती सर्वे नमस्यन्ति च सिद्ध संघाः. तर जे जे लोक भगवान परमात्म्याची कीर्ती ऐकून प्रसन्न होतात, प्रहृष्यती आणि भगवंतावर अत्यंत प्रीती करू लागतात, तसं अर्जुन या ठिकाणी म्हणत आहे की तुला मी अत्यंत प्रीतीपूर्वक नमस्कार करीत आहे. काय ऐशे सानुरागे चित्ते, अत्यंत चित्तामध्ये अनुराग किंवा प्रीती उत्पन्न झालेली आहे आणि त्या प्रीतियुक्त चित्ताने पंडुस्तुते स्तवन केले, भगवंताचं स्तवन केलं, स्तुती केली. आणि मग पुढती म्हणे आणि नंतर त्याच्यानंतर म्हणतात की हे प्रभो ते नमस्ते नमहा ते नमहा ते. हे प्रभू अहो स्वामी देवा, आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा वंदन करतो. पाठी तिये साध्यंते निहाळी श्रीमूर्ती ते, आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. आणि पाठी त्याच्यानंतर साध्यंते म्हणजे अगदी आधीपासून अंतापर्यंत म्हणजे नखशिखांत असणारी जी विश्वरूप आहे त्या विश्वरूपाच्या मूर्तीला श्रीमूर्ती ते निहाळी, त्या भगवंताच्या ऐश्वर्यमय अशा मूर्तीला म्हणजे स्वरूपाला तो निहाळून पाहतो. आणि पुढती म्हणे आणि पुन्हा म्हणतो प्रभो नमस्ते नमस्ते, हे प्रभू मी तुम्हाला पुन्हा पुन्हा वंदन करतो. पाहता पाहता प्रांते समाधान पावे चित्ते, आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. आणि प्रांते पाहता पाहता, देवाचा प्रांत म्हणजे एक एक बाजू किंवा एक एक अवयव, परमात्म्याचा एक एक अवयव पाहत असताना चित्ते समाधान पावे, अर्जुनाच्या चित्ताला समाधान प्राप्त होतं. आणि पुढती समाधान प्राप्त झाल्यामुळं नंतर तो म्हणतो नमस्ते नमस्ते प्रभो, हे प्रभो मी आपणाला वारंवार नमस्कार करतो. ये चराचरी जे भूते सर्वत्र देखे तयाते, सर्वत्र देखे तयाते. आणि पुढती म्हणे पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. आता ये चराचरी, या संपूर्ण चर आणि अचर अशा विश्वामध्ये जी भूते जेवढे म्हणून प्राणी मात्र आहेत तया ते सर्वत्र देखे, त्या ठिकाणी ह्या विश्वरूपाचंच दर्शन सर्वत्र तो करीत आहे. यच्च यावत चराचर विश्वामध्ये असणारे सगळे प्राणी मात्र किंवा भूत किंवा वस्तू पदार्थ ते सर्वच परमात्मरूप आहेत असं त्या विश्वरूप आहेत असं त्या विश्वरूपाचं दर्शन घेतो. आणि पुन्हा पुन्हा म्हणतो की हे प्रभो नमस्ते नमस्ते, मी आपणाला नमस्कार करीत आहे. ऐशी रूपे ती अद्भुते आश्चर्य स्फुरती अनंते, तव तव नमस्ते नमस्तेची म्हणे. ऐशी ती अद्भुते रूपे, अशी ती भगवंताची असणारी अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक असणारी ती रूप, ती आश्चर्य अनंते आश्चर्य स्फुरती, अनंत असणारी त्या परमात्म्याची जी रूपं आहेत ती आश्चर्यकारक आणि अनंत असणारी रूपं त्याला स्फुरद्रूप होतात. म्हणजे ती रूपाचं त्याला दर्शन किंवा साक्षात्कार होतो, स्फुरण होतं, म्हणजे त्याला त्याचं ज्ञान होतं. आणि त्या वेळेला तो मी तुम्हाला वारंवार वंदना करतो असं म्हणतो. तो तो नमस्ते नमस्तेची म्हणे. पुन्हा पुन्हा नमहाते नमहाते, फक्त तुम्हाला वंदन असो वंदन असो. प्रत्येक वेळेला अर्जुन फक्त किती वेळा करतो, त्यांनी सांगितलं ना की सहस्र कृत्वा, कृत्व ते प्रत्ययाने काय कृत्व सहा या प्रत्ययाने वारंवार आवृत्ती करतो, हजारो वेळा करतो. आणि काही स्तुती नाठवे, आणि निवांतही
नसवे नेने कैसा प्रेम भावे गाजोची लागे. आता म्हणतात, आता त्याला सारखा नमस्ते नमस्ते म्हणतो, भगवंताच्या पुढं त्याची बुद्धी कुंठित झालेली. स्तुती काय स्तुती करू स्तुती काही न करणे, हा स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे ना, सन्निधी न होणे तुझ्या ठाई. दुसरे एक आहे तुकाराम महाराज, स्तुती जर मी तुझी स्तुती करायची म्हटलं तर माझ्याजवळ तेवढ्या प्रकारचे स्तुती कास तीन आहे. म्हणून साचा तुझ लागी स्तुती न देखोजी जगी, अंगी मौना वाचून लेणे अंगी सुशीनामा असं सांगितलं. मौनाशिवाय दुसरं कोणतंच आम्हाला तुझ्या स्तुतीचं साठी शब्द या ठिकाणी सापडत नाही. तसं या कारणे बापा या कारणे आता स्तुती सांडोनी निवांता आणि चरणी ठेवी जे माथा हेच भले. अनिक स्तुतीही नाठवे. आणखी अर्जुनाला काय काय स्तुती करावी ती आठवत नाही भगवंताची, कारण कशी स्तुती करावी तसं एक नाटाचा अभंग आहे. हा ते आहे, काय जाणावे म्यादीने तुझ्या भक्तीची लक्षणे, धडते तोंड धुवून परिचिंतने काळसारी. अजून म्हणजे तुला स्तुती कशी करू तुझी, असं स्तुती करणं का तसंच हे कासयाने पूजा करू केशराजा, हाची संदेह माझा फेडी आता, उदके नाहनू तरी स्वरूप ते तुझे, तेथे काय माझे वेचे देवा, गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ, तेथे मी दुर्बळ कायवानू, वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, ब्रह्मतेची आन दुजे नाही, गाता तो ओंकार टाळी नादेश्वर, नाचावया थार नाही कोठे, तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप राम कृष्ण हरी. असं जसं म्हणतात तसं. अनिक स्तुतीही नाठवे. आता मला दुसरी काही स्तुती करायची म्हटलं तर मला कोणतेही आठवत नाही, म्हणजे स्तुती करणारे शब्द माझ्या बुद्धीमध्ये स्फुरद्रूप होत नाहीत. आणि निवांतही नसे. हे काय एकैका असे नाना परिभाषावशे, स्तोत्र करू तुझोद्देशे ऋषिकेशा ना. हा तो काय सगळी होईल. हे काय एकैकाईशे नाना परिभाषा वशे, स्तोत्र करू तुझोद्देशे निर्विशेषा. असं तुझ्याचं काय स्तोत्राने कोणत्या स्तोत्राने तुझं स्तवन करू ते आहे ना. शंकराचार्यांचं एक आहे की शंकराचार्यांना ते सांगत होते की परमात्मा हा निर्गुण निर्विकार आहे. असं सांगितल्यावर सगळ्या काशीच्या पंडितांनी सांगितलं की अरे हे नास्तिक आपण ठरवायचे, परमात्मा जर सगुण साकार नाही असं त्याचं खंडन करतात, भक्ती सिद्धांताचं खंडन करतात, तर यांना आपण नास्तिकतेचा आळा आणू. म्हणून त्यांनी सगळ्यांनी युक्ती केली आणि त्यांना काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला बोलावलं. आचार्य गेले आणि आचार्य गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं, नंतर त्याच्यावर काय केलं स्तोत्र म्हटले. आता सगळे लोक आहे ना आणि पूजा केली. मग सगळं केल्यावर हे लोक म्हणे बघा हे बोलतात काय, परमात्मा असंग निर्विकार अखंड एकमेव अद्वितीय आहे, आणि इथं देवाचं दर्शन केलं अर्थात हे काय आहे द्वैती आहेत, आहे की नाही असं आपल्याला सांगता येईल. आणि नाही केलं तर हे नास्तिक आहे असं सांगू. आचार्यांनी तो श्लोक आठवला तर सांगा. आचार्यांनी सर्व केलं, ध्यान केलं, तिथं बसून पूजा केली, स्तोत्र म्हटले, आणि ते सगळे म्हणे आता झाले का नाही द्वैती, आपण सगळ्यांना सांगू. हे बाहेर सांगतात आणि दर्शनाला येतात, दररोज तिथं ध्यान करतात, पूजा करतात. मग आचार्यांनी बसले आणि नंतर ध्यान झाल्यावर भगवान परमात्म्याला एक श्लोक म्हणले भगवान विश्वेशाला उद्देशून. तो श्लोक आहे त्वदयात्रया सर्वगता हता असते, स्तुत्या अनया वाक्परता हता असते, ध्यानेन चेतः ध्यानेन चेतः परता हता ते, क्षंतव्यमेतत्रयमेव शंभो. ते म्हटले की देवा सुरुवात काय
मी तुझ्याकडं त्वदयात्रया सर्वगता हातात तुझ्या दर्शनाला आलो. वास्तविक सर्वत्र व्यापक असणारा तू आणि तुझ्या दर्शनाला परिच्छिन्न समजून या ठिकाणी आलो, हे एक माझा अपराध झाला. नंतर ध्यानेन चेता, तू ध्यानाने तुझं ध्यान करायला लागलो. तू आणि मी एक असताना इथं ध्यान कोणाचं करायचं? ऐकी ना, अशी स्थिती असताना मी इथं आलो आणि ध्यान करायला लागलो. आणि स्तुत्या, तू वाणीच्या पलीकडचा असणारा तू या ठिकाणी तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे का, तू वाणी तू वाणीचा मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप, मन आणि वाणीच्या पलीकडचा असणारा तू आणि तुझं मी या ठिकाणी येऊन स्तुती केली, तेव्हा हे 3 अपराध घडले, म्हणून मला क्षमा कर. पूजा केली नाही का? केली, सगळं केलं, पण वास्तव स्वरूप काय आहे तर वास्तव अद्वैत आहे आणि कल्पित द्वैत आहे. मी हे सगळं त्यांच्यासाठी, त्यांना आता यांना द्वैती म्हणायची सोय राहिली नाही, कारण क्षंतव्यमेत त्रयमेव शंभो, आणि यांना नास्तिक म्हणायची सोय राहिली नाही, कारण यांनी सगळं पूजापाठ सगळं केलं. म्हणून आचार्यांनी याचा अर्थ असा आहे की हा परमात्म्याच्या स्तुती करायला तो म्हणतो अनिक स्तुती ही नाठवे. बरं, नाही आठवली तर नाही आठवली, पण आणि निवांतही नसावे, निवांतही राहता येणं. स्तुती करायचं नाही, पण आतमधून सगळं त्या भगवंताचं प्रेम ओसंडून वाहत आहे, त्यामुळे निवांतही राहता येत नाही. नेने कैसा प्रेम भावे गाजोचे लागे. आणि कैसा म्हणजे काय आश्चर्य, प्रेम भावे म्हणजे परमप्रीतीनं भावाने श्रद्धेने गाजोची लागे, गर्जना करायला लागला, मोठमोठ्याने गर्जना करायला लागला, नमस्ते नमस्ते प्रभो असं म्हणायला लागला. तर ते म्हणतात, परंतु इतकं प्रेम ओसंडून आलं आणि मोठा गर्जना करायला लागला, हे नेनो, पण हे कसं काय घडलं हे मला मात्र काही कळत नाही असं सांगतात. हा हे ऋणशेष वाचाया न फेडवे मरोनिया, ते पाया पडून मिया सोडविले. नेने कैसा प्रेमभाव गाजोचे लागे, किंबहुना इयापरी नमन केले सहस्रवरी, की पुढती म्हणे श्रीहरी तुझ सन्मुखा नमो. किंबहुना फार काय सांगावं म्हणतात, यापरी सहस्रवरी नमन केले, अशा प्रकाराने हजारो वेळा परमात्म्याला नमस्कार केला. की पुढती म्हणे श्रीहरी, आणि पुढं म्हणतो की हे श्रीहरी तुझं सन्मुखा नमो, तू सन्मुख असणाऱ्या म्हणजे माझ्या पुढ्यात उभा असणाऱ्या अशा तुला मी नमस्कार करतो. तर आता पुढ्यात असणारा देव, आताच अगोदर अर्जुनाने सांगितलं तू काय आहे, सर्वतः एव सर्व, सर्वच बाजूला आहे आणि सर्वसुद्धा तूच आहे. आणि आता अर्जुन काय म्हणतो, माझ्या समोर असणाऱ्या सन्मुखा तुझं नमो. तर मग सन्मुख तो आहे, मग विन्मुख कोण आहे असं जर तुम्ही विचारलं तर लगेच अर्जुन सावधानतेने बोलतो, देवाशी पाठीपोट आती की नाही, येणे उपयोग आम्हा काही, तरी तुझं पाठीमोरे आहे नमो स्वामी. आता तुम्ही म्हणणार समोर असणाऱ्याला म्हणजे पाठीमाग असणारा कोण आहे, म्हणजे एखादी वस्तू पाठीमागे कोणीतरी असली पाहिजे, याचा अर्थ द्वैत आहे की नाही. दिशा आहेत, काल आहेत, जसे सगळे पदार्थ दिशा कालाच्या मर्यादित आहे तसाच तू पण आहे, असं नाही का होणार. म्हणून तो म्हणतो अहो आम्हाला हे भक्तिप्रेमा साधताना काहीतरी बोलावं लागतं, म्हणजे हे सगळं बोलणं आमचं कल्पित द्वैतात हे वास्तव अद्वैत, कल्पितम द्वैतम भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. भक्तीसाठी केलेले हे द्वैत आहे ते अद्वैतापेक्षाही सौंदर्यपूर्ण माधुर्यपूर्ण आहे असं तो म्हणतो. तेव्हा हे जरी मी म्हटलं असलो लगेच अर्जुन सजग आहे, जागृत आहे. अर्जुन म्हणतो पुढती म्हणे श्रीहरी तुझं सन्मुखा नमो, हे श्रीहरी तुला सन्मुख असणाऱ्या म्हणजे समोरून तुला मी नमस्कार, समोरून असणाऱ्या तुझ्या स्वरूपाला मी नमस्कार करतो. पण तो म्हणतो मग त्याला सन्मुख विन्मुख आहे का, तो म्हणतो देवाशी पाठी पोट आथी की नाही, देवाला पाठ आहे का पोट आहे का नाही. हां, येणे उपयोग आम्हा काही, याचा आम्हाला काय उपयोग आहे, त्याला असेल पाठपोट किंवा नसेल पाठपोट याच्याशी आमचा संबंध नाही. तरी तुझं पाठीमोरी आहे नमो स्वामी. जर समजा तू पाठीमोरा जरी असला, पाठीमोरा म्हणजे देवा अर्जुनाच्या पाठीमागं रथात तो हे करतोच आपल्या अर्जुनाच्या पाठीमागं मागे पुढे उभा आहे सांभाळीत, अशा प्रकारचं तो आहे की नाही. आणि इथं तो सांगतो की
पाठमोऱ्या असणाऱ्याही तुला नमो स्वामी, तुला माझा नमस्कार असो. तर पाठमोऱ्या म्हणजे कसा ते सांगतो. उभा माझे पाठीशी म्हणून पाठीमोरे म्हणावे तुम्हाशी. तू माझ्याच पाठीमागं उभा राहतो म्हणून तुम्हाशी पाठीमोरे म्हणावे. म्हणूनच तुम्हाला पाठीमोरे असं म्हणायचं. पण खरं काय माहिती आहे का, तुम्ही जर म्हणत असाल तर मग जाणू नये हे सगळं काय आहे. तुला सन्मुख नमो, तुला पाठीमागं नमो असं आम्ही जे म्हणतो ते म्हणत असताना सन्मुख विन्मुख जगेशी नगडे तुझं. तू कोणाच्या सन्मुखही नाही कोणाच्या विन्मुखही नाही. याच्यातून व्यंजन आहे. सन्मुखही नाही आणि विन्मुखही नाही म्हणजे परमात्मा परिच्छिन्न नाही. सन्मुख किंवा विन्मुख म्हणायला जर त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा देशाचा परिच्छेद असता तर ते काय अवघा भरोनी उरलाशी वाणी खानी रूपी गंधी असा तू परमात्मा असल्यामुळं तुझ्या ठिकाणी सन्मुख किंवा विन्मुख हे तुझ्याविषयी म्हणताच येत नाही. हे तुझं तात्विक रूप आहे. हे तुझं तात्विक रूप आहे. आता वेगळ्या अवयवा नेने रूप करू देवा म्हणून नम तुझं सर्वात्मका. एक अर्जुन जो आहे ना, भगवंतावर असणारी जे काही अत्यधिक प्रेम आहे त्या प्रेमामुळं तत्वतः भगवंताच्या यथार्थ स्वरूपाला जाणवत असूनही विश्वरूपातल्या दर्शनाची जेव्हा अर्जुनाने इच्छा केली, भगवान त्यांना विश्वरूप दाखवतात त्यावेळेला अर्जुनाला ही चमत्कृतीपूर्ण विश्वरूपाची रचना. आता या ठिकाणी अर्जुन जे बोलत आहे त्या विश्वरूपावर प्रेम ठेवून बोलत आहे का भय ठेवून बोलत आहे. आता हे जे तुझं सन्मुखा नमो याच्यात आता जे माऊली त्याचं वर्णन करतात याच्यात त्याची भयाची भावना काही उपराम पावल्यासारखे वाटते का वृद्धिंगत झाल्यासारखे वाटते. आता बोलतं याच्यामध्ये कमी झाली, उपराम पावली असं दिसतं आहे की नाही. आता अर्जुन जो म्हणतो आता वेगळाली अवयवा नेने रूप करू देवा नमो म्हणून नमो तुझं सर्वात्मका. कारण काय, तुझ्या मूळच्या स्वरूपात खऱ्या अर्थाने सन्मुख आणि विन्मुख नाही. याचा अर्थ तिथं कोणताही देश परिच्छेद नाही किंवा देश परिच्छेदाने उपलक्षित असणारा वस्तू किंवा कालपरिच्छेद ह्या दोन्ही तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही. हे तुझ्याच कृपेने मला आता चांगल्या प्रकाराने कळलेलं आहे. म्हणून नमो आता वेगळं आली अवयवा तिथं मागं सांगितलं ना, पाहता पाहता प्रांते. एक अवयव अर्जुन पाहत असताना तिथं कुठं होती ती, आणि पाहता पाहता प्रांते 25 आणि पाहता पाहता प्रांते समाधान पावे चित्ते. एक अवयव पाहत असताना त्याला समाधान परमात्म्याचं रूपाला पाहून वाटत होतं असं लिहिलं. आणि इथं आता तो काय म्हणतो, आता वेगळा आली अवयवा नेने रूप करू. रूप करणं म्हणजे वर्णन करणं. आता तुझे जे वेगवेगळे अवयव आहेत त्याचं रूप करू शकत नाही, त्या स्वरूपाचं मी वर्णन शब्दाच्या माध्यमातून करू शकत नाही. म्हणून आता काय शब्दाचं काय शब्द निमाला वाद खुंटाला. आता सगळं शब्दच या ठिकाणी शब्दाचाच निराश झालेला आहे किंवा शब्द जो आहे तो तुझ्या स्वरूपापुढं त्याचं प्रकाशन करायला समर्थ नाही, त्याची स्तुती करायला समर्थ नाही, वर्णन करायला समर्थ नाही. म्हणून तो म्हणतो म्हणून नमो तुझं सर्वात्मका नमो. म्हणून तू सर्वही तूच आहे आणि सर्वात्मकही तूच आहे. सर्वांचा मध्ये अंतर्यामी रूपाने राहणाऱ्या आणि सर्व व्यापक असणाऱ्या सर्व रूप आहे. आपण म्हणतो ना परमात्मा कसा आहे, सर्व साक्षी आहे, बरोबर ना, सर्व साक्षी आहे, सर्वातीतही आहे, सर्वपण तो आहे. सर्वपण आहे म्हणजे सर्व रूप आहे, सर्व साक्षी आहे किंवा सर्व द्रष्टाय आहे. आणि पुन्हा दृंगमात्र स्वरूपात पाहिलं तर तो सर्वातीत आहे. त्यामुळं सर्वच तो असल्यामुळं सर्वात्मक अशा तुला मनोनी नमो म्हणून मी तुला नमस्कार करतो. जी अनंत बळसंभ्रमा तुझं नमो अमित विक्रमा सकळ काळी समा सर्व रूपा. अनंत बळसंभ्रमा म्हणजे बळाचं जी समृद्धी आहे किंवा बळाचं जे ऐश्वर आहे ते अनंत आहे. म्हणजे भगवंताच्या ठिकाणी असणारा बलाचं ऐश्वर हे अनंत आहे. तुझं नमो अमित विक्रमा आणि ज्याचा विक्रम किंवा पराक्रम हा अमित आहे म्हणजे त्याचं मोजमाप कोणीही करू शकत
नाही, याचाच अर्थ तो पराक्रमही अनंत आहे, बळही अनंत आहे, सकळ काळी समा आणि संपूर्ण जे काल आहेत भूत भविष्य आणि वर्तमान याच्यामध्ये समान म्हणजे एकरूप असा राहणारा, म्हणजे अविकार असंग उदासीन असणारा असा तू सर्वांमध्ये समान किंवा सर्वांमध्ये मूळ अधिष्ठान सच्चिदानंद रूपाने व्यापक असणारा निरपेक्ष व्यापक असा तू आणि सर्व रूपा आणि सर्व रूपही असणारा तू. इथं पाठभेद एक सर्व देशा हे काळ सांगितलं, बळ सांगितलं आणि सर्व रूपा याच्या सर्व देश म्हणजे सर्व देशात तुझी व्याप्ती आहे, सर्व काळात तुझी व्याप्ती आहे आणि तुझ्या ठिकाणी उपाधीला धरून तुझ्या ठिकाणी अत्यंत अनंत बळ आणि अनंत पराक्रम यांनी तू युक्त आहेस असं सांगतो. आघविया आकाशी जैसे अवकाशाची होणी आकाश असे तो सर्वपणे तैसे पातलाशी सर्व. आता ते म्हणतात आघवीय आकाशी, सगळ्या आकाशाला, त्या आकाशाला राहणारा पोकळी कोण आहे आकाशाला राहण्यासाठी, त्या अवकाशाची होणे असे आकाशाला राहणाऱ्या पोकळी आकाशाला राहण्यासाठी जे स्थान पाहिजे ते स्थान कोण होऊन राहते, आकाशात होऊन राहते. आकाशाची पोकळी आकाशात होऊन राहतं किंवा पोकळी हे आकाशात होऊन या ठिकाणी राहतं. म्हणजे त्या पोकळी म्हणजे काय आहे, आकाश. पोकळी म्हणजे अवकाश म्हणजे पोकळी आणि आकाश म्हणजे अवकाश आणि अवकाश म्हणजे पोकळी, पोकळी म्हणजे आकाश, आकाश म्हणजे अवकाश आहे की नाही. अशी स्थिती म्हणजे केवळ काय आहे, आकाशच आहे. तसं ते म्हणतात. तर आघवीय आकाशी जैसे अवकाशाचे होणे आकाशाचे तू सर्वपणे तसे. सर्व कोण आहे, परमात्माच आहे. सर्व रूप कोण आहे, परमात्मा. आणि त्या परमात्म्याला राहण्याचं ठिकाण कोण आहे, तो परमात्मा राहतो कोणाच्या आश्रयावर, त्याच्याच आश्रयाने राहतो, त्याच्याच आश्रयाने राहतो. मग नाही का आत्माश्रय झाला आहे की नाही. इथं आत्माश्रय झाला नाही, याच्यातून त्याचं स्वतः सिद्धत्व सांगायचे. स्वयंमहिमने प्रतिष्ठित हे जे श्रुतिवचन आहे त्या परमात्मा स्वतःच्या महिमेत आहे. नाम तो सर्व काही झालाही तोच आणि म्हणजे परमात्मा सर्व झाला आणि पाहतोही तोच आहे की नाही. असं कुठं असतं का, असतं ना. विवर्तोपादान कारण असंच असतं. पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतर भानम किंवा जे परमात्मा द्रष्टा आणि परमात्माच काय आहे, हे पदार्थही तो झाला. काय म्हणतो ना, एकी एकटाची आसोनी एकला आणि विश्वी विश्वाकार होण्या ठेला जया परिवो तैसाची गमला नंद नंदन हा अचोजा अंबुलावो. ह्याचं हे तर त्या परमात्म्याचं काय आहे आश्चर्य आहे किंवा हे परमात्म्याचं वैशिष्ट्य आहे की आगा आकाश के नाही. ते आकाश कुठं नाही आणि ते कोणत्या ठिकाणी प्रवेश करीत नाही. काही चेनी काही गादी जेना जशी. आणि कशाने तरी ते मलिन होतंय का, काही तैसा सर्वत्र सर्वदेही आत्मा असतुची असे पाही संगदोषे एकेही लिप्त न. हे अद्वैत मकरंदामध्ये लक्ष्मीधर कवींनी एक युक्ती सांगितली, एक मननात्मक चिंतन सांगितलं की हा जो परमात्मा आहे तो परमात्म्याचा असंगत्व सांगताना वास्तविक परमात्म्याची सत्ता कोणती आहे, पारमार्थिक आहे. आणि इतर जे पदार्थ आहेत त्या पदार्थांची अनात्म पदार्थांची सत्ता कोणती आहे, प्रातिभाषिक सत्ता आहे. बरोबर ना. समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. मृगजळाचा पुरा आला तरी जमीन ओली होत नाही. त्यामुळे आपण वेदांतात नेहमी चर्चा करतो. कोणती चर्चा करतो की या दोन सत्ता भेद आहेत आणि त्यामुळं प्रातिभाषिक पदार्थात कितीही जरी हालचाली झाल्या तर पारमार्थिक सत्तावान असणारा परमात्मा त्याच्यावर त्याचा इतकिंचितही परिणाम होत नाही. हे आपण नेहमी म्हणतो आहे की नाही. पण त्या लक्ष्मीधर कवीने असं सांगितलं की वास्तविक आकाशाची सत्ता कोणती आहे, आकाशाची सत्ता कोणती आहे. आपण तीन सत्ता मानल्या तर व्यावहारिक आहे. आकाश म्हणजे ईश्वर सृष्ट जे पंचमहाभूत आहे यांची सत्ता कोणती आहे, व्यावहारिक सत्ता आहे. परमात्म्याची प्रातिभाषिक आहे आणि परमात्म्याची पारमार्थिक आहे. परमात्म्याची पारमार्थिक आहे. आणि हे जे रज्जू सर्प
किंवा हे आपल्या असणारे स्थाणुपुरुष यांची सत्ता कोणती आहे? प्रातिभाषिक सत्ता आहे. असं आपण म्हणतो ना, 3 सत्ता केल्या तेव्हा. मग आपण काय म्हणतो, नंतर जागृती आणि स्वप्नाची एकच सत्ता आहे. मग त्याला व्यावहारिक सत्तेतल्या पदार्थांना आपण काय समजतो? प्रातिभाषिक. असं आपली विचाराची पद्धती आहे. प्रक्रियेने आपण असं चिंतन करतो. पण त्याने असं म्हटले की समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो असं तुम्ही जेव्हा म्हणता, तेव्हा आम्ही तुम्हाला असं एक उदाहरण सांगतो की ह्या आकाश हे कोणत्या सत्तेतलं आहे? व्यावहारिक सत्तेत. आणि बाकीची 4 भूतं, बाकीची 4 भूतं व्यावहारिक सत्तेतली. त्याला काय घाबरण्याचं कारण आहे एवढं? तर ते म्हटले आकाश आहे. आता पृथ्वी महाभूताने किती जरी त्याच्यावर धूळ फेकण्याचा प्रयत्न केला तर आकाश मलिन होतं का? पाण्याने ओलं होतं का? अग्नीनं जळतं का? वायूनं वाहतं का? काहीच होत नाही. मग तेव्हा यांची सत्ता तर एक आहे. मग त्याच्यावरून कैमुत्तिक न्यायाने त्यांनी सांगितलं, जर समान सत्तेतली 4 भूतं आकाशावर काही परिणाम करू शकत नाही, तर विषम सत्तेत असणाऱ्या आत्म्यावर ही भूतं काय परिणाम करणार? आकाशावर करत नाही तर आकाशाचंही कारण असणारं जे माया त्याच्यावर परिणाम करतील का? आहे की नाही? आणि मायेचंही अधिष्ठान असणारा परमात्मा त्याच्यावर ही 4 भूतांचा काय परिणाम होईल असं त्यांनी सांगितलं. तर हे कशात चालू होतं आपलं? आगविया आकाशी जैसे ना, अवकाशाची होणे असे. सगळ्या आकाशामध्ये अवकाश किंवा पोकळी कोण आहे? आकाशच आहे. त्या ठिकाणी तू सर्वपणे तैसे पातलाशी सर्व. सर्व कोण झालेला आहे? तू. सर्व रूपाने नटलेला तूच आहे. आणि सर्वपणे तैसा सर्व पातलाशी म्हणजे पदार्थ कोण झाला आहे? तोच. आणि पाहतोय कोण? तोच. असं कधी होईल का? एखादा पदार्थ पाहतो आणि तोच ते पदार्थ होतोय असं तुम्हाला जीवनामध्ये कुठंतरी अनुभव आहे का? ही असंभवनीय गोष्ट आहे ना. न दृष्ट न च संभवी. पदार्थही आपणच पाहतो आणि पदार्थही आपणच झालो असं कुठंतरी जीवनामध्ये दिसतं का आपल्याला? कुठं दिसतं? स्वप्नामध्ये. आणि मग आपण लगेच सिद्धांत करतो मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण असतो. आणि कोणतं उपादान कारण असतो? कोणतं उपादान कारण असतो? परिणामी उपादान कारण असतो का विवर्त उपादान कारण असतो? विवर्त उपादान कारण असतो, आहे की नाही? आणि परिणामी उपादान कारण कोण असतं त्याचे? तोच असतो. पण तोच दोन्ही होतो का? निमित्त कारणही तोच होतो आणि उपादान कारणही तोच होतं. उपादान कारण कोणत्या प्रकारे होतो? निमित्त कारण कोणत्या प्रकारे होतो? वा, तामसी मायेचा उपाधी करून तो कोणतं होतो? उपादान कारण होतो. बरोबर ना? पण कोणतं उपादान कारण होतो? विवर्त उपादान कारण होतं. कारण तामसी मायेचा उपाधी घेऊन होतं ना. आणि हे कधी होतं? शुद्ध सत्वात्मक मायेचा अंगीकार करून कोण होतो? निमित्त कारण होतं, आहे की नाही? आणि कोणतंच कारण कधी होत नाही. दोन्ही मायेचा उपाधी नसतो तेव्हा तो ना निमित्त कारण ना उपादान कारण. तो कसा आहे मग तिथं? कार्या कारण वारियेले जेथे जातो तेने पण ते साधावीत संती हे पहिलं लाविले निशाण. तिथं कार्य आणि कारण नाही का? कार्यकारणाचा अभाव आहे का? कार्यकारणाचा भाव आणि अभावाने असंस्पृष्ट आहे. बरोबर आहे ना? असं असणारं जे तत्व आहे ते तत्व कोणाचं कार्य झालं आणि कोणाचं कारण झालं? कार्य ना कारण, का हेतू ना उपादान, काहीच नाही राहील तिथं. हेतू आहे का? तो म्हणजे हेतू म्हणजे निमित्त कारणत्व आहे का? उपादान कारणत्व आहे का? काही आरोपित आहे. आणि त्यांचा अभाव खरा आहे का नाही? मग फक्त का अभावही आरोपितच आहे? भाव आरोपित आहे का अभाव आरोपित आहे त्याच्यावर? हे सर्वपणे तैसे पातलाशी सर्व. किंबहुना केवळ सर्व हे तुची निखिळ परीक्षिरार नवी कल्लोळ पयाचे जैसे. किंबहुना फार काय सांगावं? हे सर्व हे जे दिसतंय ते दिसतंय म्हणजे काय? जे जे मनाला बुद्धीला इंद्रियांना गोचर होतं ते सर्व निखिळ हे संपूर्णच्या संपूर्ण तूच आहे. म्हणजे तू कशाला शिल्लक ठेवलं नाही. सर्वत्र ओतप्रोत, त्याला आपण म्हणतो सबराभरीत ओतप्रोत
कोण भरलेलं आहे, आडवे उभे जसे वस्त्राचे धागे असावे त्याप्रमाणे सर्व कोण आहे तूच ओतप्रोत भरलेला आहेस. मग आता हे वास्तविक हे जे भेद दिसतात हे काय आहे? तसे समुद्रावर कल्लोळ दिसतात, पाण्याहून वेगळे आहे का, समुद्राहून वेगळे आहे का? तसं जरी तुम्हाला लोक दिसत असतील किंवा भेद दिसत असेल, तो भेद म्हणजे त्यांच्या दृष्टीने काय आहे? क्षीरार्णवी जैसे पयाचे कल्लोळ. क्षीरसागरामध्ये ज्याप्रमाणे दुधाच्या लाटा किंवा तरंग त्या ठिकाणी दिसावेत त्याप्रमाणे ही अवघी रूपे तुझी देवा, सर्व तुझंच स्वरूप आहे. म्हणून या देवा तू वेगळा नवशी सर्वा, हे आले मज सद्भावा आता तुझी सर्व. क्षीरसागराच्या समुद्रामध्ये लाटा उसळतात. मग एकाने सांगितलं समुद्र म्हणजेच लाटा आणि लाटा म्हणजेच समुद्र. मग तो म्हणायला लागलं समुद्र म्हणजे लाट होईल काय आणि लाट म्हणजे समुद्र होईल का? तो म्हटला ही लाट आणि समुद्र दोन्ही एकच आहेत. कारण काय? एकच अधिष्ठान ते लाटा आणि समुद्र रूपाने भासत आहे. ते अधिष्ठान आहे पाणी. म्हणून जर लाट घ्यायला गेलं तर हातामध्ये काय येईल? पाणीच येईल. आणि समुद्रामध्ये पाण्या वाचून काय का दुसरं का? हे सगळं तसं जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग आणि सिंधू तो अभंग नेणे हरी, अशी स्थिती आहे. या स्थितीच्या अनुभवात अर्जुन म्हणतो परीक्षरा नवी कल्लोळ पयाचे जैसे. तो म्हणतो सर्व समुद्रच आहे, पण समुद्राच्या पाणीपणात काही बिघाड न होता जर या ठिकाणी असे तरंग दिसत असतील आणि त्या लाटा पाहण्यासाठी लोक चौपाटीला जाऊन तासनतास पाहत असतील आणि पाणीचं लाटाच्या रूपाने भासत आहे असं म्हणत असतील समजून, तर काय बिघडलं? म्हणून माऊली अमृतानुभवात काय सांगतात? ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजिरेपणाचा लाभ तरी मिळे, तरी स्वतरंगाचे मुकुळे तुरंबोका पाणी. असं जर झालं तर काय बिघडलं का काही? का तसंच आहे? का अर्जुन तसंच पाहतो? तसंच पाहतो. मग हे विश्वरूप दर्शन तत्ववेत्याला नित्य घेता येईल की नाही? नित्य सुषुप्तीत पण घेता येईल. सुषुप्ती त्यातलीच आहे, सुषुप्ती कुठं का दुसरे. तो उलट मूर्छा समाधी जागृत स्वप्न सुषुप्ती सगळ्यामध्ये काय? जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे आणि रूप पाहता आनंदी आनंद साठवे. तो करी ते तुली पूजा, ती मगा होई पाहिजे. तो करी ते तुली पूजा आणि तो कल्पितो जपू माझा आणि तो असे त्याची तो तो निजे ते कपिध्वजा समाधी माझी. अजून आचार्यांचा एक श्लोक आहे मानस पूजेमध्ये. आत्मा तोम गिरिजा मती सहचरा प्राण शरीरम ग्रहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्रानि सर्वा गिरो यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. हे आता ही स्थिती आहे. आपल्याला हिचं जर खरंच महत्त्व कळलं तर आपल्याला अर्जुन एवढा आनंद भोगतो. अर्जुनाचा आनंद किंवा त्याची स्थिती पाहून आपल्याला सुद्धा हेवा वाटतो का नाही? आता खरं वाटायला पाहिजे की अर्जुनाला झालं आम्हाला कसं नाही, ऐक नाही, अर्जुनाला होतं आम्हाला कसं नाही. अर्जुनाचं का होतं म्हणजे बाह्य काही बदल होता का अर्जुनाचा? काही नव्हता, फक्त त्याच्या दृष्टीत बदल झाला. तसा हा परमात्मा आमच्या दृष्टीला कधी अशा प्रकारचा बदल करील, परिवर्तन करील आणि जिकडं पाहावं तिकडं आम्हाला श्रीहरी परमात्म्याचं दर्शन होईल. अशा प्रकारचे ह्याच्यासाठी आपल्याला काहीतरी अंतकरणामध्ये रात्रंदिवस तळमळ झाली पाहिजे. कै आईशी दशा येईन माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे नाठवनी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मधी. अशा प्रकारचं रात्रंदिवस जर चिंतन झालं तर आपल्याला हे विश्वरूप दर्शन जे आहे किमान तत्त्वज्ञानाच्या अंगाने विश्वरूपाचं दर्शन घेता येईल याच्या. आणि जर परमात्म्याने अनुग्रह केला जसा शक्तिपात अर्जुनाला केला, दिव्य दृष्टी दिली, तर त्या ठिकाणी त्याचं काहीच हे जे तत्त्वज्ञानाच्या अंगाने विश्वरूपाचं दर्शन आहे हे दर्शन कोणत्या काळात आहे आणि कोणत्या काळात नाही? फक्त का सर्व काळात आहे, सर्व देशात आहे, सर्व वस्तूत आहे की नाही? मग तुम्ही म्हणायला लागले नाही पण अर्जुनाचं काही अलौकिकच होतं, कारण इथं वर्णन केले ना तसं मावली नाही. जे न संगेची काय पितया देव वसुदेवाशी जे न संगेची आणि ते गुह्य अर्जुनेशी बोलत आणि ते गुह्यातलं गुह्य कोणी हे विश्वरूप दर्शन आहे असं जर वाटलं तर या ठिकाणी आपल्याला अर्जुनाला दिसलेलं हे जे दिव्य विश्वरूप हे आपल्याला तत्त्वज्ञानाच्या अंगाने पाहता येईल की नाही? भावनेच्या अंगाने पाहता येईल की नाही?
भावनेच्याही अंगाने पाहता येईल. आणि भगवंतांना जर आपल्यावर अकारण करुणा वरुणालय परमात्म्याने अहेतुकी कृपा केली तर त्याला काय अशक्य आहे. करिशी तरी नव्हे काही, डोईचा राईचा डोंगर पर्वतराई हे सर्व आपल्याला परमात्म्याच्या अनुग्रहाने प्राप्त होऊ शकतं. पण आपल्याला त्याच्याविषयी उत्कट अभिलाषा निर्माण झाली पाहिजे. किंबहुना केवळ सर्व हे तुची निखिळ परीक्षिरा नवी कल्लोळ पयाचे जसे. म्हणून या देवा तू वेगळा नवशी सर्वा, हे आले मज सद्भावा आता तूची सर्व. म्हणून म्हणतो की म्हणून हे देवा तू सर्वा वेगळा नवशी. तू हे जे सर्व आहे ना, ह्या सर्वाहून तू वेगळा नाहीस. म्हणजे तू सर्वरूपच आहेस. म्हणजे खरं काय आहे, सर्व हा शब्द नाहीच आहे. सर्व कोण आहे, तू आहेत का. तुम्हाला सर्व दिसतं म्हणून आम्ही म्हणतो सर्व देव आहे. नाहीतर काय आहे, देवच आहे. ऐक नाही, त्याच्या पुढं जाऊन म्हणायचं देवच आहे नाही मीच आहे. ऐक नाही, सर्व काय आहे, मीच आहे. कारण देवसुद्धा कोण आहे, मीच आहे. पण आता नाही तुम्हाला लक्षात येत तर हे सर्व हे एक अध्यारोपाची भाषा आहे. सर्व ते दिव्यानंद स्वामी सांगत असतात काय, सर्वम खल्विदम ब्रह्म. सर्व नाहीच आहे ते काय, सर्व ब्रह्मच आहे. म्हणून म्हणतात तू वेगळा नवशी सर्वा, सर्वाहून तू वेगळा नाही. म्हणजे ह्या सर्वांना कोणालाच तुझ्या अधिष्ठाना वाचून स्वतंत्रता अशा कुठेही संभवनीय नाही. हे आले मज सद्भावा. आणि हे माझ्या सद्भावाला आलं म्हणजे हा माझा अनुभव झाला. म्हणजे हे मला हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. पुढं काय, केला ऋणी नारायण नव्हे क्षण वेगळा. आता हे क्षणभर सुद्धा तो परमात्मा दूर होऊ शकत नाही. खरं जर परमात्म्याचं वास्तव स्वरूपाचं दर्शन झालं तर परमात्म्याला दूर होईल का परमात्मा कधी. कारण जे तो जर माझं स्वरूप असेल, तो जर नित्य असेल तर तो मी नित्य आहे. मला सोडून ते स्वरूप राहील का माझं कधी, कधीच राहणार. बरोबर ना. मग त्याला कधीतरी परमात्म्याचा वियोग आहे का संयोग आणि वियोगाच्या अतीतलं संयोग आहे. हा नित्य संयोग आहे की नाही. म्हणून त्या कुठेही जरी गेलं तरी तिथं त्याला परमात्म्याचं दर्शनच आहे. कुठेही गेलं तरी त्याला परमात्म्याचं दर्शन आहे. कोणत्याही काळात त्याला देश काल आणि वस्तू ही त्याला कधीच प्रतिबंध करू शकत नाही. बरं, अर्जुन विश्वरूपाचं वर्णन करताना ह्या रूपाला विसरलाय असं दिसतं का. थोडासा घाबरला होता पण आता पुन्हा जागेवर आला की नाही. आता पुन्हा सगळं देवाला वेदांत सांगायला लागलं. तू जरी मला विश्वरूप दाखवत असला तर मी तुझ्याकडे पाहताना आता ह्या दृष्टीने पाहतो. आता सांगतो म्हणून या देवा तू वेगळा नवशी सर्वा, ह्या सर्वाहून तू वेगळा नाही. म्हणजे हे सर्वही तुझ्याहून वेगळं नाही. या ठिकाणी हे आले मज सद्भावा आता तुझी सर्व. आता हे माझ्या सद्भावाला म्हणजे मला ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्वे, देव तयाजवळी असे कवशे, देव तयाजवळी असे पापनाशे दर्शने. आता कामक्रोधा नाही चाली, भूती झाली समता. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. म्हणून या देवा तू वेगळा नवशी सर्वा, हे आले मज सद्भावा. आता इथून पुढं काय, आता तूची सर्व. आता सर्व जिथं जिथं माझी दृष्टी जाईन तिथं काय आहे, तूच आहे. आता तुझ्या अतिरिक्त मला दुसरा कोणताही काय विषय वृत्तीला दुसरा विषय राहिला नाही असं सांगतो. पण म्हणतो हे सगळं झालं, आत्ता झालं, पण पाठीमागे केलं तर मला फार पश्चाताप येतो. मी तुला मित्र समजत होते, तुला मी आत्मरूपही समजत नव्हतो, परमात्मा रूपही समजत नव्हतो. मी काय करत होतो आत्तापर्यंत ते मागची मला थोडी बोचणी लागते. म्हणून तो म्हणतो सखे ते मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता वेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात प्रणयेन वापी. सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं, हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात प्रणयेन वापी.
पुंडलिक वरदा हरिविठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय.